मम्माने तकसाठी थालीपीठ. थालीपीठ बनवलं. हॅलो, तर आज मी तकसाठी बनवलेलं भोपळ्याचं थालीपीठ. तर मी इकडे दुधी भोपळा घेतला होता. याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स असतात, ज्याच्यामुळे बाळाची इम्युनिटी पॉवर वाढते, डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. तर भोपळा किसून घेतला मी आणि इकडे 2 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची बारीक क्रश करून घेतली मिक्सरमध्ये. आता भोपळ्याला व्यवस्थित धुवून घेतलेलं, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलेलं, चवीपुरतं मीठ आणि आपण जे लसूण आणि मिरचीचं बनवलं होतं, हिरवी मिरचीचं, अगदी कमी मिरची घालू शकता किंवा मिरची नाही घातली तरीही चालेल. जर बाळ तिखट खात असेल तर थोडंफार तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे याचं बॅटर बनवून घेतलं आहे. इकडे पॅन गरम झाला आहे, तर आता थालीपीठ मी पसरून घेणार आहे. तवा गरम झाल्यानंतर आपण त्याला तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि असं गोल आकार एक साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मी व्यवस्थित भाजला आहे. एकदम मऊसूत असा झाला आहे आणि बघू शकता याचे असे बारीक बारीक आपण काप करून घेतले. एकदम हेल्दी आणि सुपर हेल्दी म्हटलं तरी चालेल आणि याच्यावर थोडेसे तीळसुद्धा मी घातले होते. नक्की बनवा, नक्की फॉलो करा.